आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। प्रतापराव जाधव यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात आलंय आणि प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुद्धा पोहोचलेले आहेत। मगाशीच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। त्यांनी चांगले आशीर्वाद दिले, त्यांनी चांगलं काम करण्याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही सर्वांनीच खासदारांनी श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं म्हणून आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सुचवलं होतं, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्याला नकार दिला संघटनात मी काम करणार म्हणून। आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ते जबाबदारी श्रीकांत शिंदे हे सुद्धा सिनियर खासदार आहेत, तिसरी टर्म त्यांची आहे, पण निश्चित एका शिवसैनिकाला न्याय माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मेरिटवर दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्या प्रतापराव जाधव यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे। प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। आणि हे औक्षण करतानाचे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, प्रतापराव जाधव यांचे कुटुंबीय त्यांचे औक्षण करतायत त्याची। तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत आणि मंत्रिपदाची शपथ ते घेणार आहेत। आज संध्याकाळी प्रतापराव जाधव यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात आलेलं आहे आणि त्यापूर्वी आता त्यांच्या कुटुंबियांकडून हे त्यांचं औक्षण करण्यात येते आणि तीच ही लाईव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। तर बऱ्याच चर्चा होत्या, बऱ्याच चर्चांनंतर प्रतापराव जाधव यांच्या नावाची वर्णी लागली आणि प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि त्यानंतरची आपण आताची ही लाईव्ह दृश्य पाहतोय, त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचं औक्षण करण्यात येत आहे।